मेष राशीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मेष राशीला गुरुदेव भाग्येश आणि व्ययेश आहे. म्हणजे मेष राशीसाठी भाग्य समृद्ध करणारा ग्रह गुरु केव्हा जर तुम्ही व्ययस्थानाच्या म्हणजे जबाबदारीचे कार्य पूर्ण केले तर. आता गुरुदेव जातील तुमच्या चतुर्थ स्थानात. मेष राशीला 7.5 सुरू आहे. मेषाच्या व्ययात शनिदेव विराजमान आहे. मग चतुर्थ स्थानात असलेल्या गुरुदेवांची नवम दृष्टी जाईल शनिदेवांवर. म्हणजे 7.5चा जो दुष्प्रभाव सातत्याने मेष राशीला होतोच, बरोबर, त्याच्यात एकदम बदल घडून येईल. शनिदेवांचा दुष्प्रभाव कमी होईल. मग मेष जातक मंगळ त्यांचा स्वामी आहे. स्वतः धडाडी येतील, अग्रेसिव्ह होतील, कार्य करून टाकतील. म्हणजे हा एक वेगळा प्रभाव झाला. याशिवाय गुरुदेव ज्या स्थानात बसतात त्या स्थानाची वृद्धी करतात. मेष राशीसाठी गुरुदेव चतुर्थ स्थानात जातील, जे वास्तू, वाहन, मातृसुख या सगळ्या गोष्टींचं स्थान आहे. वास्तुयोग निर्माण होतील. तुमच्या असलेल्या वास्तूत नूतनीकरण होईल. वाहनाचे योग निर्माण होईल. आईसोबत सुसंवाद वाढेल. आईचं प्रेम प्राप्त होईल. त्या गोष्टींमध्ये वृद्धी होईल. आणि त्याशिवाय गुरुदेवांची ज्या 3 स्थानांवर दृष्टी जाणार आहे त्याचा प्रभाव पडेल. ती दृष्टी जाईल अष्टम स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान. गुरुदेव एका वेळी तुमच्या कुंडलीची 40% पत्रिका कव्हरअप करून टाकतात. जेव्हा ते सकारात्मक होतात तर तुमची कुंडली 40% सकारात्मक होऊन जाते. मग आता अष्टम स्थानावर जेव्हा दृष्टी जाईल ते यापूर्वी जे अडथळे चालू होते, अडचणी, संघर्ष, त्याच्यात कमतरता येईल. प्रॉपर्टीतून धनलाभ होण्याचे योग निर्माण होतील. तुमचे कर्म योग्य दिशेने जातील. कर्म करणं म्हणजे मेहनत करणं सगळेच करतात. अनेक वेळा आतापर्यंत कर्माची दिशा चुकत होती. त्याला कारण काय होतं की राहूची दृष्टी होती गुरुवर. राहू भ्रमाचा कारक आहे. निर्णय चुकवण्याचं महत्वाचं कार्य तो करत होता. त्यामुळे ते निर्णय चुकत होते. आता काय होईल ना, आता गुरुची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आणि शनीवर, त्यामुळे तुमचे निर्णय योग्य होतील. मेष जातकांचे म्हणजे मेष जातकांनी मागील काळात तुमचे जे काही निर्णय चुकले, ज्याचा त्रास तुम्ही सहन केला, त्यात आज मोठा बदल घडून येईल. हे 4 महिने तुमचे आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करा. व्ययस्थानावर दृष्टी जाईल. मागील काळात जर तुमचं सातत्याने हॉस्पिटलचा खर्च सुरू असेल तर त्याच्यात कमतरता येईल. तुम्ही योग्य कारणांनी शिक्षणावर, योग्य प्रवासावर खर्च कराल आणि ते तुम्हाला लाभदायक ठरेल. थोडक्यात सांगायचं ना तर गुरुदेवांच्या या गोचरमुळे मेष राशीला 120 दिवस खूप चांगले प्राप्त होणार आहे. त्या दिवसांचा जास्तीत जास्त उपयोग मेष राशीने करावं आणि छान आयुष्य समृद्ध करून घ्यावं. नक्कीच. पण तुम्ही आता जसं सांगितलं की 40% सकारात्मक असते, पण 100% सकारात्मक करायचं असेल तर मेष राशीसाठी तुम्ही काय उपाययोजना सांगाल ज्या घरच्या घरी करता येईल? खूपच छान. म्हणजे याच्यात ना एक तुमची अजून भावना दिसली की आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यात जास्तीत जास्त सकारात्मकता निर्माण व्हावी, आणि ही तुमची भावना खरंच खूप महत्त्वाची आहे. कसं असताना उपाय करताना खूप मोठे केले पाहिजे असं नाही. छोटे छोटे उपाय सुद्धा आपण करू शकतो. मेष जातकांनी या काळात हळदीचे घासून घ्यायची छान, त्याचं गंध लावायचा कपाळाला, गळ्याला आणि बेंबीला 3 ठिकाणी. म्हणजे अगोदर बेंबीला लावतात, मग गळ्याला, मग कपाळाला. हळदीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि हळदीच्या या प्रभावाने त्यांना अगदी सकारात्मकता मिळेल. तर मेष जातकांनी हे करावं. पिवळ्या वस्तूंचा वापर वाढवावा. घरात शांतता राहील, प्रेम नांदेल हे बघावं. त्यामुळे छान त्यांना त्याचा सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल.